नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या दिनांक 30 जून. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर जाणून घेऊया सविस्तर बातमी. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक 29 जून. तर आजपासूनच राज्यामध्ये जे आहे वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि आज 29 जून रोजी जे आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे. तर आज शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला आजच्याला खूप कमी पाहायला मिळालेली आहे आणि उद्यासुद्धा जे आहे आपल्याला पावसाची शक्यता थोड्याफार भागामध्ये आपल्याला राहणार आहे. आणि आज जे आहे 29 जून. तर आज 29 जून आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे जळगाव, अकोला, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. तसेच अकोला भागामध्ये सुद्धा जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज रात्रीच्याला पाहायला मिळणार आहे. आणि इतर भागामध्ये जे आपल्याला इतर जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे कोरडे राहणार आहे. आणि शक्यता आहे उद्या दिनांक 30 जून. तर उद्या 30 जून रोजी जे आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे आपल्याला जे आहे हवामान कोरडेच राहील. आणि दुपारच्या दरम्यान जे आहे आपल्याला दुपारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि अकोला, अमरावती तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच बीड, लातूर, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लोणार, अकोला, अमरावती, जळगाव या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या सुमारामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे. तर उद्या दुपारनंतर ते म्हणजे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवसच जे आपला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील. तसेच उद्या 30 जून रोजी आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्या मध्यरात्री म्हणजे 12च्या नंतर जे आपल्याला राज्यामध्ये 12च्या दरम्यान 11 आणि 12च्या दरम्यान जे आपला अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या भागामध्ये आपल्याला उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस जे आपल्याला पहाटेच्या दरम्यान मध्यरात्रीपासून ते पहाटेच्या दरम्यान आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या आपल्याला जे आहे आजच्याला जे आपल्याला पावसाची शक्यतो आज कमी प्रमाणात पाहायला मिळालेली आहे. आज कुठेही पावसाचा जोरदार पावसाने शक्यतो हजेरी लावलेली नाही. आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपल्याला काही भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला हवामान आज रात्रीच्याला कोल्ड राहील. तर आज रात्रीच्याला फक्त जे आहे अकोला, अमरावती याच भागामध्ये आणि जळगाव या भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता 30 जून आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये फक्त 30 जूनपर्यंत पाऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता उद्याच्याला आहे 30 जून. तर उद्याच्या दरम्यानच आपल्याला राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. तर उद्याच्यालाच फक्त मराठवाड्यामधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये उद्याच्या दिवसच पाऊस राहणार आहे. आणि 1 तारखेनंतर जे आहे पावसाचा जोर शक्यतो कमी होणार आहे. तर 1 तारखेला जे आहे राज्यामधील फक्त 1 तारखेला राज्यातील फक्त उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जळगाव, नाशिक, इगतपुरी, मुंबई आणि जे आहे नंदुरबार, धुळे या भागामध्येच आपल्याला जे आहे 1 आणि 2 तारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे. आणि थोडेफार जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपला हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो 1 तारखे आणि 2 जुलैच्या दरम्यान. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला इतर भागामध्ये जे आपल्याला हवामान जे आहे 1 जुलैपासून ते 5 जुलै दरम्यान जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे. तर राज्यामध्ये शक्यतो पावसाची शक्यता राहणार नाही. फक्त कुठेतरी पडला तर हलका ते रिमझिम पाऊस पडेल. आणि हवामान जे आहे 1 तारखेपासून ते 5 तारखेदरम्यान जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे मराठवाड्यामध्ये. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहणार आहे. आणि कोकण भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला 1 तारखेच्या दरम्यान 1 तारखेपासून आपल्याला पाहायला मिळणार नाही. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त 1 तारखेपासून 1 आणि 2 तारखेलाच फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे 1 जुलै आणि 2 जुलै दरम्यान. आणि त्यानंतर 3 तारखेपासून आपल्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. जवळजवळ 5 तारखेपर्यंत जे हवामान कोरडे राहणार आहे. आणि 5 तारखेच्या नंतर म्हणजे 6 तारखेला जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. आणि पुन्हा एकदा 6 तारखेच्या दरम्यान आपल्या राज्यातील मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे चांगल्या पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे 6-7 दरम्यान. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त
उद्या 30 तारखेच्या दरम्यानच फक्त मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला उद्या दुपारच्या नंतर तसेच सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि 1 तारखेपासून जे आहे मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील आणि कोकण भागामध्ये सुद्धा आपला हवामान कोरडे राहणार आहे. आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला 1 तारखेपासून 1 जुलैपासून जे आहे हवामान कोरडे राहणार आहे. फक्त उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्येच आपल्याला 1 आणि 2 जुलैच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर हा अंदाज जे आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आज बऱ्याचशा भागामध्ये जे आहे शेतकऱ्यांना पाऊस पडला नाही. बऱ्याचशा भागामध्ये अजून पावसाने हजेरी लावली नाही. तर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये काय पावसामध्ये काय खंड वगैरे काय पडणार नाही. फक्त 2-3 दिवस राज्यामध्ये पावसासाठी उघडीप राहील आणि पुन्हा एकदा 6 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. 6 तारखेपासून राज्यातील सर्वच भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला चांगला पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे 6 जुलैपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुन्हा एकदा राज्यामध्ये चांगले पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला 6, 7, 8 तारखेदरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे चिंता करण्याची काही गरज नाही. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये फक्त 2-3 दिवस जे आहे पावसाला उघडीप राहणार आहे. उद्या दिवसच फक्त राज्यामध्ये मराठवाड्यामधील आणि तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता उद्याच्याला आपल्याला पाहायला मिळेल. आणि 1 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर जे आहे कमी होणार आहे. 1 तारखेपासून ते 5 जुलैच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला शक्यतो नसणार आहे. फक्त पडला तर कुठे तर हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो. फार काय मोठ्या जास्त पावसाची शक्यता आपल्याला कोणत्याही भागामध्ये आपल्याला 1 तारखेपासून ते 5 तारखेच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही. फक्त उत्तर महाराष्ट्रातील 1 आणि 2 जुलैच्या दरम्यान जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज या 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का, खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणत्या भागामध्ये अजून पाऊस पडला नाही आणि ते सुद्धा खाली शेतकऱ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये हा आता आपण 30 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचा अंदाज जे आहे सांगितला होता. तर आता फक्त जे आहे 30 तारखेपर्यंतच पाऊस राहणार आहे आणि उद्या दिवसच पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे. आणि त्यानंतर 1 जुलैनंतर जे आहे हवामान 1 ते 5 जुलैच्या दरम्यान जे आपल्याला राज्यामध्ये 4 ते 5 दिवस पावसासाठी उघडीप राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा 6 जुलैपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका असेच हवामान जाणून घेण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तसेच आज दिनांक आहे 29 जून. तर आज 29 जून रोजी आपल्याला राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर आपल्याला आज शक्यतो आज कमीच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला राज्यामध्ये फक्त अकोला आणि अमरावती तसेच जळगाव या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान फक्त हलका ते रिमझिम पाऊस म्हणजे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि इतर कोणत्याही भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आज राहणार नाही. कोणत्याही जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळणार नाही. फक्त अकोला आणि अमरावती याच भागामध्ये आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.